बेळगाव येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्रातील कामकाज गेले 1.5 महिना बंद असून टोकन नंबर मिळूनही अनेक शेतकऱ्यांकडील ज्वारीची मोजणी झालेली नाही। त्यामुळे सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून प्रशासनाकडून तत्काळ खरेदी सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। गेल्या काही महिन्यांपासून पाचोरा तालुक्यातील नगरदेवडा येथे मोकाट कुत्रे व गुरांचा त्रास वाढला। हे मोकाट कुत्री बालक तसेच नागरिकांवर हल्ला करत असून गेल्या 15 दिवसात अशा 30 ते 35 घटना घडल्या आहेत। पाचोरा तालुक्यात सोमवारी मध्यरात्री अतिवृष्टीमुळे मोठा हाहाकार उडाला। शिंदाडसह 25 ते 30 गावांना महापुराचा तडाखा बसला। यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पिकांसह पशुधनही वाहून गेले। नुकसानग्रस्तांना परिस्थितीतून सावरणे कठीण झाले। पंचनामे झाल्यानंतर तातडीने भरपाई दिली जावी अशी मागणी होत आहे। जामनेर तालुक्यात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे 1000हून जास्त शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। पारधी मंडळातील 11 गावातील 518 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले। यात 104 हेक्टर सोयाबीन, 102 हेक्टर मका, 294 हेक्टर कापूस व 50 हेक्टर मधील केळीचे नुकसान झाले। नेरी मंडळातील 6 गावात 549 शेतकऱ्यांचे नुकसान झाले। यात 80 हेक्टर मका, 213 हेक्टर कापूस व 180 हेक्टर केळीचा समावेश आहे। कृषी विभागाकडून पंचनामे केले जात असल्याची माहिती कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली। जळगाव जिल्ह्यात कापसावरील हटवलेले आयात शुल्क, केळीचे घसरलेले दर, खरीप पीक विम्याचे बदलवलेले निकष यासह इतर मागण्यांसाठी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शेतकरी संघटना व विविध राजकीय पक्षांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मोर्चा समाप्तीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी नकार दिल्याने संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या विरोध जुगारून जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार उघडून प्रवेश केला। यामुळे काही काळासाठी या परिसरात तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले। जामनेर तालुक्यातील पोहर येथे शेती शिवारांचे श्वास पाणत रस्त्याअभावी गुदुम होते। त्यामुळे हे रस्ते मोकळे करताना कोणी आडकाठी निर्माण करू नये असा प्रयत्न कोणी केला तर त्याच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी पोहरपेठ ग्रामपंचायतीत बुधवारी दिला। यावल तालुक्यात खानदेशाचे कुलदैवत आणि जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात येत्या 22 सप्टेंबर पासून शारदोत्सव नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे। या 9 दिवसाच्या उत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक येण्याचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी दिनांक 16 सप्टेंबर रोजी मंदिर परिसरात एक बैठक पार पडली। नवरात्रोत्सवासाठी मनुदेवी परिसरात खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली। विवरे येथे शिक्षण विकास मंडळ संचलित श्री गो भेंडाळे हायस्कूल विवरे येथील सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग सामान्य रुग्णालय रावेर यांच्या वतीने HIV एड्स जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली। रावेर तालुक्यातील पाल ग्रामपंचायतीचे 3 सदस्य 6 महिन्यापेक्षा अधिक काळ कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना गैरहजर राहिल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी त्यांना अपात्र ठरवले। चाळीसगाव तालुक्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी चाळीसगावात बुधवारी सकल बंजारा समाजाच्या वतीने निघालेल्या एल्गार मोर्चात जनसागर उसळला होता। यामुळे दुपारी शहरातील वाहतूक व्यवस्था 2.5 ते 3 तास ठप्प झाली होती। यावल तालुक्यात सांगवी बुजुर्ग ते हिंगोणा दरम्यान बुधवारी सायंकाळी ट्रकला अचानक आग लागली। साहेबराव बडगुजर हे फैजपूरच्या दिशेने जात असताना त्यांच्या ट्रकला अचानक आग लागली। त्यांनी तत्काळ ट्रक रस्त्याच्या बाजूला घेत थांबवला। परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली। या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले। आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही। एरंडोल तालुक्यात साई गजानन मंदिर संस्थान, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, आई हॉस्पिटल पनवेल, गुलाबराव पाटील सोशल फाउंडेशन पारधी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर बुधवारी आयोजित करण्यात आले होते। बेळगाव तालुक्यातील गुडे परिसरात अतिपावसामुळे सीताफळे झाडावर पिकत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे परिसरातील प्रवासी तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी शिरपूर आगाराकडून सोयगाव शिरपूर पिंपळगाव हरेश्वर मार्गे बस सेवा सुरू करण्यात आली। या नव्या बस सेवेचे पिंपळगाव हरेश्वर येथे ग्रामस्थांच्या वतीने 13 रोजी स्वागत करण्यात आले। धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे सध्या स्थितीत राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून सावखेडा तालुका अमळनेर गावाजवळील बसस्थानकाजवळील रस्त्यांचे धोकादायक वळण काढून रस्ता सरळ व रुंद करण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांनी केली।